माझा सुद्धा दुसऱ्यांदा प्रसंग आला या घाटीमध्ये, या सभागृहामध्ये उपस्थित राहण्याचा. त्यावेळेला आलो होतो, त्यावेळेला सुद्धा शुक्रेने ह्याच मागण्या मांडल्या होत्या. त्याचं काय झालं मला माहीत नाही, परंतु एक आहे की घाटी म्हटलं की आपण मागण्या मांडत असतो. आणि तुमच्या आयुक्तात बोलताना इतके चांगले बोलले की घाटीचे डॉक्टर म्हणजे डॉक्टरला देव मानला जातो. त्यांना आमच्या घाटीची आणखी परिस्थिती माहीत नाही. आजकाल आमचे देवच फ्रॅक्चर व्हायला लागले. महिन्यातून एखादी घटना अशी घडते की त्यांचं आणि पेशंटचं भांडण होत असतं. आणि याला खऱ्या अर्थानं जर जबाबदार ना ते डॉक्टर आहेत ना पेशंट आहेत, त्याला जबाबदार आहात आम्ही, ज्यांनी ह्या सुविधा पुरवण्यासाठी कमी पडलेलो. जे होतं ते देताना का हात आकडता घेतात मला माहित नाही. अनेक वेळेला आम्ही जेव्हा डीपीसीची बैठक घेतो त्या बैठकीमध्ये आवर्जून हा एक उल्लेख असतो की घाटी हॉस्पिटल हे दिलं पाहिजे. इथं मराठवाड्यातले पेशंट येतात, महाराष्ट्रातून पेशंट येतात, करोनाच्या काळात काम चांगलं केलंय, ते सर्व त्याचं सर्व बरोबर. मग देताना का आखडतात हा एक प्रश्नच आहे. तुम्ही एका वर्षाच्या कालावधीमध्ये हे जे हॉस्पिटल हे चांगलं करायचा जो काही प्रयत्न केला त्याचं आम्ही अभिनंदन जरूर करतो. परंतु हे जे काही शिकाऊ डॉक्टर असतील किंवा रेसिडेन्शियल जे डॉक्टर असतील त्यांच्या सुद्धा व्यवस्थेकडे लक्ष द्या. त्याचं डॉक्टरच्या रूम मध्ये भेटणं आहे असं जर झालं किंवा मच्छर आहेत असं जर झालं तर मला वाटतं डॉक्टर कसलं त्यांनाही सुविधा देताना आवर्जून त्याचं सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. आज मी काल आता मुश्रीफ साहेबांना आम्ही दोघंही पालकमंत्री झालेले, मला सुदैवानं हा जिल्हा मिळालाय डॉक्टर कराडेंनी विरोध न केल्यामुळं. आमच्यात असं नसतं सतीश चव्हाण, एकाने शिफारस करायची असते, एकाने विरोध करायचा असतो, मग ते बॅलन्स चालतं. कालच झालं. मी आणखी त्या कलेक्टर ऑफिसमध्ये गेलो नाही. पण शुक्रेजी हे शहर आपलं आहे. या शहरामध्ये जबाबदारी ही आपली. तुम्हाला दरवेळेला तुकड्या तुकड्यामध्ये जो निधी दिला जातो, आता मागच्या पालकमंत्र्यांनी किती ठेवला मला माहीत नाही, परंतु यावेळेला जी काही पहिली डीपीसीची जी बैठक होईल त्यामध्ये वन टाइम एक साथ ज्याला म्हणतायत तो निधी मी तुम्हाला उपलब्ध करतो. हे ज्या 5 कोटी हे ज्या 4 कोटी द्यायचं तर पूर्ण एकदाच देऊन टाकलं, कशाला टेन्शन घ्यायचं. आपला वन स्ट्रोक द्यायला दिलं पाहिजे. एखादं काम करताना माणसाचा उत्साह वाढतो, तुम्ही वन स्ट्रोक द्या ना. आम्ही काय करतो नाही, अर्धी कटिंग करतो बाजूला ठेवतो, ते बालाजी सारखं करतो, तो प्रकार होणार नाही. घाटीची जबाबदारी हे आमच्या सर्वांची, आमच्या सर्व लोकप्रतिनिधीची आहे. त्यांना मी निधी कमी दिला तरी त्यांना चालेल, परंतु तुम्हाला निधी मी जास्त देईल आणि त्यांना ते होकार देतील. सतीश चव्हाण तर कधीच निधी मागत नाही, त्यांचा निधी पण तुमच्याकडे वर्ग करत. चिंताग्रस्त होऊ नका सतीशराव, अर्थमंत्री तुमच्याकडे काय टेन्शन घेतात. म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थानं एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन मुश्रीफ साहेबांनी आज केलं. अत्यंत व्यस्त कार्यक्रम होता. इथून त्यांना कोल्हापूरला जायचंय, तिथे पुन्हा त्याचे कार्यक्रम आहेत. आपण घरचे लोक आहोत, नंतर केव्हा येऊ त्या टायमाला चांगलं एकमेकांशी संवाद साधू. परंतु काही मागण्यासाठीच कार्यक्रम ठेवत जाऊ नका. एखाद्या वेळेला गेट टुगेदर सारखा कार्यक्रम ठेवा. खाटेला गेलं त्या अंगावर काटा येतो असं नको व्हायला. तुम्ही डॉक्टर लोक आहे, तुम्हाला काटे काढायची सवय आहे, परंतु आम्हाला काटा टोचला तर तो लवकर निघत नाही. आणि म्हणून दुसऱ्यांदा जेव्हा येईल त्या टायमाला आपला एक आपसामध्ये संवाद असला पाहिजे. डॉक्टरांचं किंवा राजकीय पुढारी असेल, नागरिक असेल, त्यांचा एक संवाद सुसंवाद झाला पाहिजे. या पद्धतीने सुद्धा कार्यक्रम अवश्य ठेवा. एक संजय शिरसाट बोलला म्हणजे ते जे बोलतो ते करतो हे लक्षात ठेवा. चेहऱ्यावर हसू आणा. पहिल्या डीपीडीसी मध्ये तुम्हाला सर्व पैसे देऊन टाकील, त्याची चिंता तुम्ही करू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.